सलामीचे 2 फलंदाज मैदानावरती दाखल झालेले आहेत। पाहूया कशा प्रकारे कामगिरी मैदानावरती केली जाईल। सामन्याला होतीये सुरुवात। मेगा फिनालेचा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय। पंचांचा ग्रीन सिग्नल, लेट्स प्ले गेम ऑन। दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून। हिटमॅन स्ट्रायकिंग एंड वरती सूरज आपल्याला पाहायला मिळतोय। 3 ओव्हरची मॅच। पहिला बॉल चांगला पाहायला मिळतोय, ऑफस्टंपच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतोय। रायझिंग अँड सरप्राइजिंग डिलिव्हरी, चेंडू राईज झाला, फलंदाज सूरज सरप्राइज झाला, त्याला अनुषंगून हा असेल डॉट बॉल। मैदानावरती पहिला बॉल फेस करत असताना सूरजने खेळला गेलाय त्याच्या माध्यमातून डॉट। त्यावेळेस फटका सुंदर आहे, कार्पेटच्या सहाय्याने चेंडू मिड विकेटच्या दिशेला ट्रॅव्हल होतोय, सिंगल झाली कंप्लीट। एका धावेवरती समाधान मानावं लागेल। एका धावेच्या साथीने धाव फलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतील, चावून पोहोचतील 1 आकड्यावरती। आई गावदेवी चषक सापाड 2024 दैदिप्यमान क्रीडा सोहळा आपल्याला पाहायला मिळणार आहे। तो म्हणजे 23 फेब्रुवारी 2024 ते 25 फेब्रुवारी 2024, ज्यामध्ये प्रथम पारितोषिक असेल 50,000 रुपये, द्वितीय पारितोषिक आपल्याला पाहायला मिळेल 25,000 रुपये, तृतीय पारितोषिक असेल 15,000 रुपये। उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी देखील आकर्षक गिफ्ट आपल्याला पाहायला मिळतील। आणि मॅन ऑफ द सिरीज साठी एक स्पोर्ट्स सायकल आहे। जर आपल्याला कॉन्टॅक्ट करायचा असेल, नोंदणी करायची असेल तर अतुलजी पाटील सर, निलेशजी म्हात्रे सर आणि पवनजी भोईर सर या तिघांना आपण कॉन्टॅक्ट करू शकता। नाउ बॅक टू द क्रिकेट। मैदानावरती फटका सुंदर पाहायला मिळतोय, बॉल निघून चाललाय मिड विकेटला क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर। भूमी 11 मांडा या टीमचा ट्रम्प कार्ड म्हणून ज्याची ओळख आहे असा यासीन मोगलच्या बॅट मधून आलेला हा दर्जेदार षटकार। टोटल धावफल कावर आपल्याला 9 पाहायला मिळेल। 9 ऑन द बोर्ड। त्यावेळेस फटका सुंदर ऑफ स्टंपच्या बाहेर शफल झाले, अक्रॉस द लाईन, क्रॉस बॅटेड स्ट्रोक, बॉल निघून चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर। 1 बाउन्स ओव्हर द फॅन्स आलेला हा 4 चौकार। मैदानावरती फटका सुंदर आहे, फक्त दिशा दाखवली। पॉइंट आणि स्वीपर कव्हरचे फिल्डर जोपर्यंत बॉलला चेस करतील, अडवला गेलाय। डबल म्हणजे काय तर धावा 1 चालल्यात, त्या मात्र भूमी 11 मांडा संघासाठी आणि टीमची टोटल धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 15 या आकड्यावरती। दुसऱ्या षटकाला होतीये सुरुवात आणि दुसऱ्या षटकामध्ये बॉलिंग मार्क वरती आपल्याला बॉलर पाहायला मिळतील चिकनगर या संघाकडून। सूरज पाहूया संध्याकाळच्या सत्रामध्ये सूरज कशा प्रकारे चमकेल ते देखील पाहणं तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे। मैदानावरती पहिल्या षटकाची समाप्ती धावसंख्या धावफलकावरती 15 पाहायला मिळेल। अतुल वरती आक्रमक हल्ला चढवला गेलाय, मात्र आता सूरज वरती विश्वास दाखवलाय दुसऱ्या षटकामध्ये चिकनगर या संघाने। पाहूया सूरज कशा प्रकारे कामगिरी करेल, कारण म्हटलं जातं मैदानावरती जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता, अरे बिना संघर्ष किए कोई महान नहीं होता, जब तक ना पड़े पत्थर पर हाथोड़े के घाव, अरे तब तक पत्थर भी कभी भगवान नहीं होता। कमबॅक करावं लागेल। खोलवर टप्प्याचा बॉल जरूर होता, लॉफ्टेड ऑफ ड्राइव्ह आपल्याला पाहायला मिळाली। सिंगल झाली 8, चेंडू लॉंग ऑफला ट्रॅव्हल झाला तोपर्यंत आणि एका धावेच्या साथीने धावफलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतील, चावून पोहोचतील 16 या आकड्यावरती। एक दर्जेदार गोलंदाज म्हणून ज्यांची ओळख आहे असे सूरज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत, ते मात्र या दुसऱ्या षटकामध्ये तर यासीन ज्यांच्या बॅटमधून एक षटकार आणि एक चौकार आला, असे खेळाडू स्ट्रायकिंग एंडवरती। फुल टॉस बॉल आणि फुल टॉस बॉलला सोडेल तो यासीन कसला, मांडा गावाचा ब्रँड दाखवणारा अजून एक ब्रँडेड स्ट्रोक षटकार।
ऑप्शनच्या बाहेर थोडेसे शफल झाले होते, जागा बनवायचा प्रयत्न मात्र सुवर्ण पर्वणी होती आणि त्या पर्वणीला कबूल करत असताना मैदानावरती यासिनच्या पॅट मधून आलेल्या या 6 धावा आणि षटकाराच्या साथीने धाव फलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतील, जाऊन पोहोचतील बघता बघता 22 आबीसी आकड्यावरती. सूरजवरती देखील आक्रमक हल्ला चढवला गेलाय. मैदानावरती चांगला चेंडू पाहायला मिळतोय. ऑफस्पिनचा वापर मैदानावरती केला गेला. डावकुरे आताचे गोलंदाज आहेत आणि ऑफस्पिनचा वापर केला गेला. चेंडू पडल्यानंतर गिरकी घेत एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसवला. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. सुटकेचा निश्वास डेफिनेटली घेतला असेल. चिकनगर संघाने फटका सुंदर आपल्याला पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला कव्हर ड्राईव्हचा देखना स्ट्रोक पाहायला मिळाला आणि तोपर्यंत मैदानावरती 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावांच्या साथीने धावा फलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतील, जाऊन पोहोचतील 24 या आकड्यावरती. 24 ऑन द बोर्ड. चेंडू झालेत आतापर्यंत 4. 2 चेंडूंचा खेळ या दुसऱ्या षटकामधील शिल्लक. गोलंदाज तयार. सूरज लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. त्यावेळेस फटका सुंदर वन्स अगेन ऑफ स्टंपच्या बाहेर शफल झाले आणि त्यानंतर पुलचा देखना स्ट्रोक पाहायला मिळतो. डीप मध्ये मिड विकेटच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग पाहायला मिळेल. सिंगल झाली कंप्लीट एका धावेच्या साथीने धावा फलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतील, जाऊन पोहोचतील 25 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू असेल या दुसऱ्या षटकामध्ये. या षटकाचा विचार केला आतापर्यंत 10 धावा खर्च केल्यात गोलंदाज सूरजने. त्यावेळेस चांगला चेंडू आहे. सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. स्टंप टू स्टंप लाईन मात्र आपण पाहू शकतो. चेंडू पडल्यानंतर थोडीशी गिरकी घेतली आणि त्यानंतर मैदानावरती डॉट बॉलची होत असताना समाप्ती. डॉट बॉलने षटक क्रमांक मैदानावरती. दुसरं समाप्त. 2 षटकांची समाप्ती. धावसंख्या धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळेल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर विदाउट एनी लॉस 25. बिनगड्यांच्या मोबदल्यामध्ये 25 धावा ज्या मात्र धाव फलकावरती असतील. एकीकडे चिकनगर संघ ज्याने कालचा दिवस गाजवला, दुसरीकडे आपल्याला भूमी 11 मांडा संघ जो टेनिस बॉल क्रिकेट मधील एक फार मोठं नाव आहे. अगदी ते 2 मातब्बर संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एकीकडे संघ आपण पाहू शकतो असा संघ आहे ज्यामध्ये यंगस्टर खेळाडू आहेत, एक्सपिरियन्स खेळाडू आहेत. यंगस्टर आणि एक्सपिरियन्सनी भरलेला संघ जो मात्र आपल्याला चिकनगर संघ पाहायला मिळतो. तर दुसरीकडे आपल्याला भूमी 11 मांडा संघ पाहायला मिळेल ज्यामध्ये जास्तीत जास्त यंगस्टर खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. आता मात्र तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे आणि बॉलिंग मार्क वरती बॉलर विकी आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया विकी कशा प्रकारे कामगिरी करतील. शेवटच्या षटकामध्ये विकी तयार. त्यावेळेस फुलचा देखना स्ट्रोक. फुल पॉवरफुल अँड सक्सेसफुल. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आकाशाला गवस निघालणारा गगनभेदी गगनचुंबी आउट ऑफ द पार्क षटकार. गेला जिथे षटकाराची मोहर होती. 6 धावा 8 टीमच्या टोटल मध्ये. टीमची टोटल धावा फलकावर आपल्याला 31 पाहायला मिळेल. शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या षटकामध्ये सुरुवात फार चांगली केली आहे. वेल बिगन इज अ हाफ डन असं आपण सातत्याने म्हणतो. अगदी तेच मैदानावरती केलंय भूमी 11 मांडा संघाने. यावेळेस फटका सुंदर मिड विकेटच्या दिशेला. वाईडिश लॉंग ऑन आणि काउस कॉर्नर क्षेत्रामध्ये जोपर्यंत फील्ड करण्यात येईल तोपर्यंत मैदानावरती 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावांच्या साथीने धाव फलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतील, जाऊन पोहोचतील 33 ऑन द बोर्ड. 33 धावा ज्या मात्र धाव फलकावरती आहेत. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या धाव फलकावरती 33. 33 धावा पाहायला मिळतील. या 4 चेंडूंवरती 7 ते 8 धावा बनवायचा डेफिनेटली प्रयत्न केला जाईल, तो मात्र भूमी 11 मांडा संघाच्या माध्यमातून. फुल टॉस बॉल वन्स अगेन. पर्वणी होती आणि पर्वणी कबूल केली आहे. मिड विकेटला क्लिअर करत बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. यासिन मोगलच्या बॅट मधून ब्रँडेड स्ट्रोक षटकार. टीमची टोटल धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळेल 39. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान आपण पाहू शकतो उपेक्षाताई भोईर मॅडम यांचं शुभागमन झालं. त्यांचं करूया नमो चषक 2024च्या वतीने मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक सहर्ष असं स्वागत. मान्यवरांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. मान्यवरांचं देखील करूया नमो चषकाच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. असं म्हटलं जातं की खऱ्या अर्थानं परिसराचा स्पर्श लोखंडाला होतो आणि लोखंड देखील सोन्याचा बनता. अगदी मैदानावरती आपण पाहू शकतो मॅच चालू आणि
व्यासपीठावरती देखील आपल्याला पाहायला मिळतील. मान्यवरांची उपस्थिती लाभली आणि आमची स्पर्धा देखील सुवर्णमय झाली. त्याबद्दल मान्यवरांचं मनापासून आभार. आपण मैदानावरती पाहू शकतो फलंदाज होतील बाद. यासिनची खेळी होत असताना समाप्त. मात्र यासिनची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाही. याच दरम्यान आपण पाहू शकतो आदरणीय रमेशजी कुनकर साहेबांची उपस्थिती नमो चषकाला लाभली आहे. व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून नमो चषकामध्ये सरांचं करूया आपण मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक सहर्ष असं स्वागत. मैदानावरती 4 चेंडूंचा खेळ झाला आणि 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या धावफलकावरती 40. 2 चेंडू आणि 2 चेंडूंमध्ये 3 ते 4 धावा जर कुठल्या गेल्या तर या मॅच मध्ये एक फायटिंग टोटल. कारण समोर देखील चिकनगर संघ एक चांगला संघ आहे सर. त्या संघाकडे खूप चांगले पॅटर्न आपल्याला पाहायला मिळतील. मैदानावरती फलंदाज झालेत सेफ आहेत. डॉट बॉल आहे. रुपेश भगत आपल्याला पाहायला मिळतील जे मात्र स्ट्रायकिंग एंड वरती नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला सूरज भगत पाहायला मिळतील आणि गोलंदाज तयार. त्यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. अशा रीतीने षटक क्रमांक मैदानावरती तिसरं होत असताना समाप्त. टीमची टोटल धाव फलकावर आपल्याला 40 पाहायला मिळेल. 41 धावांचं लक्ष मैदानावरती सेट करण्यात आलेलं आहे भूमी 11 मांडा या संघाच्या माध्यमातून चिकनगर या संघासाठी. तर आपण पाहू शकतो मेगा फायनलची मॅच आणि चिकनगर संघासमोर 18 चेंडू 41 धावांचं लक्ष आहे. पाहूया 41 धावा चेस केल्या जातील की डिफेंड. कारण म्हटलं जातं अजून माझ्या जीवनाची सकाळ बाकी आहे, मावळताना दुनियाचा प्रकार बाकी आहे. पहिली इनिंग झाली, दुसरी इनिंग अजून बाकी आहे. आता फक्त ट्रेलर पिक्चर अजून बाकी आहे. 18 चेंडू आणि 41 धावा चेस केल्या जातील की डिफेंड याचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय वेलवेट व्हॉइस ऑफ भूपर टुंबिलीचा गोड आवाज म्हणून ज्यांची ओळख आहे असे कम्प्युटराइज कॉमेंटेटर ज्यांच्याकडे क्रिकेटचा नॉलेजचा भंडार आहे, असे क्रिकेटची लायब्ररी अर्थातच आमचे लाडके गुरुवर्य आदरणीय विनोदजी पाटील सरांना खेळाच्या पुढच्या सत्रामध्ये जिथे 18 चेंडू आणि विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय तो मात्र 41 धावांची गरज. यस डीजे थँक्यू व्हेरी मच प्रसन्ना. छोटी मोठी युद्ध संपलेली आहे, प्रारंभ झाला आहे महायुद्धाला आणि मैदानावरती आपण बघतायत हा शेवटचा सामना, शेवटचं सत्र आणि मैदानावरती आपण बघतायत एका बाजूला भूमी 11 मांडा तर दुसऱ्या बाजूला जय मसोबा क्रिकेट संघ चिकनगर. टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि तो निर्णय किती योग्य होता हे यासिन मोगलने दाखवून दिलं. यासिन मोगल खरं तर गुणवत्तेची खाण आहे. यासिन मोगलने आजवर अनेक मैदानं गाजवलेले आणि आज तो आलाय गावदेवी क्रीडांगणावरती उंबरड्याच्या मैदानावरती. टार्गेट 41 धावांचे विजयासाठी आणि रिक्वायर्ड रेट 13.67 प्रति ओव्हर मागे. कालचा दिवस आपण बघितला चिकनगर संघाने गाजवला. पहिल्या दिवशी भूमी 11 मांडा संघाने अफलातून कामगिरी करत असताना गौरी शंकर गौरीपाडा संघाला पराभूत करून अंतिम फेरीमध्ये तो संघ पोहोचला आणि आता मात्र इथून बघूया या दोघांमध्ये पहिल्या क्रमांकासाठी ही लढाई सुरू आहे. नमो चषक 2024 हे अंतिम पर्व, अंतिम सत्र. पहिला चेंडू, हा चेंडू ओव्हर द बॉलर हेड लॉंग ऑनच्या दिशेने पहिल्याच बॉल वरती स्वागत केलंय गोलंदाज फैजूचा चौकार. केणे हे नाम, हा नाव नाही खरं तर हा एक ब्रँड बनत चालला. हरीश केणेने रेग्युलर मधून निवृत्ती घेतली आणि 40+ क्रिकेट अक्षरशः त्याने गाजवलेलं आहे.
इथून त्याच्याकडनं अपेक्षा जरूर असेल. आणखीन एक पण तिथे सापळा रचलाय. हरेश केणेला जावं लागेल. जिथे चौका टोकला होता मगाशी तिथे फिल्डर नव्हता. फैजूने लगेच इथे आपल्या बुद्धीचा वापर केला, कल्पकता दाखवली, तिथे एक फिल्डर पाठवला आणि हरेश केणेला मात्र सापळ्यात अडकवलंय. वाघाची शिकार, बड़ी मछली जाल में फंस गई. आणि या मैदानावरती आपण बघतायत हरेश केणे बाद झाल्यानंतर जल्लोष सुरू झाला, कारण हरेश केणेच्या विकेटची किंमत माहिती आहे. भूमिलेवर मांडाला सोने पेक्षा जास्त किंमत होती या विकेटला, कारण 41 धावा करायच्या आहेत. आणि ही रन मशीन इथून जर बंद पाडली तर इथून भूमिलेवर मांडा संघ या मॅच मध्ये आपलं वर्चस्व सिद्ध करेल. आणि मैदानावरती न्यू बॅटर एंटर झालाय. आपण बघताय विकी मडवी मैदानावरती. विकी मडवी आणि अतुल अजूनही दोघांकडे अफाट गुणवत्ता आहे, पण आता संघ अडचणीत आहे, कारण हरेश परतलाय लवकर. 4 धावा झाल्यात, अजूनही 37 धावांची गरज आहे. फैजू लेफ्ट आर्म वरती विकेट. हा चेंडू इनसाइड आउटच्या माध्यमातून कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक धावतायत, पण चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. राजा बनून मिरवायचा असेल तर आत्मविश्वास नावाचा वजीर तुमच्या जवळ असायला हवा. आत्मविश्वासाने लढावं लागेल, इथून झुंज द्यावी लागेल, कारण पहिल्या क्रमांकासाठी ही लढाई या मैदानावरती सुरू आहे. जो जिंकेल नमो चषक 2024 चा चॅम्पियन संघ बनेल. फैजू पुन्हा एकदा रिवर्स खेळण्याचा प्रयत्न, आणि काय घडतं मैदानावरती. रिवर्स इथे मात्र फटका फसलाय, चेंडू जाऊन यष्ट्यांवरती बसलाय आणि गोलंदाज फैजू गालातल्या गालात हसलाय, कारण फलंदाज बाद झाला मैदानावरती. आपण बघतो यावेळेस विकी मडवी. रिवर्स फटका. या फटक्याने विकीला भरपूर धावा दिलेल्या आहेत. हा फटका त्याचा आवडता फटका आहे, हा फटका त्याचा लाडका फटका आहे, पण बऱ्याचदा लाडकी माणसंही धोका देतात, तसाच या फटक्याने त्याला धोका दिला. आणि या मैदानावरती फलंदाज विकीच्या कैचा अंत झाला आणि मैदानावरती आणखीन एक फलंदाज टॅलेंटेड बॅटर येतोय प्रशांत. हा चेंडू ऑन साइडला मिडॉनच्या बाजूने काढलाय, हा देखील जाईल सीमा पार. येतोय नमो. चौकार. मध्ये काय घडलंय, पहिल्या बॉलवरती चौकाराला लगेच कमबॅक केला फैजूने, दुसऱ्या तिसऱ्या बॉलवरती चौकाराला फैजूने कमबॅक केला आणि आता पुन्हा चौकार. आता पुन्हा काय घडेल बघूया. फैजू लेफ्ट आर्मवरती विकेट बाळासाठी. हा चेंडू उडवलाय, पुन्हा एकदा झेल होईल का. आणि इथून मात्र प्रशांत भोईर उर्फ बाळाला जावं लागेल डगआउटच्या दिशेने. हा तिसरा धक्का मैदानावरती जय मसोबा क्रिकेट संघ चिकनगड संघाला. पुन्हा विकेट, पुन्हा चौकार, पुन्हा विकेट. 12 धावा आल्यात, पण विकेट गमावल्यात किती? 3. आणि तेही विकेट महत्वाचे गमावलेले आहेत. कुठेतरी मी म्हणेन बेजबाबदार फटका होता, बेजबाबदारपणे बॅटिंग केली जाते. चौकार आला होता, पण पुन्हा एकदा फलंदाज
बाद झाला अंतिम बॉल वरती। आता इक्वेशन 12 चेंडू 29 धावांची गरज आहे। रिक्वायर्ड रेट आपण बघताय 14.5 आहे। बघूया कोण जिंकणाऱ्या मैदानावरती। एका मॅन मध्ये दोन तलवार राहत नाही, तसेच एका मॅच मध्ये एकच संघ जिंकेल तो संघ कोणता असेल या मैदानावरती। चिकन घर की भूमी 11 मांडा संघ। नमो चषक 2024 चा हा थरार हा शेवटचा सामना आणि सध्या नमो चषकची संपूर्ण भारतामध्ये धूम आहे आणि या कल्याण पश्चिम विधानसभा क्षेत्रामध्ये ही जबाबदारी खरं तर आमच्या आदरणीय नरेंद्र पवार साहेबांच्या खांद्यावरती आहे आणि अनेक स्पर्धा सुरू आहेत। मग बुद्धिबळच्या असतील, वक्तृत्व स्पर्धा असतील, कॅरम बोर्डच्या स्पर्धा असतील, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा नमो चषकच्या माध्यमातून संपूर्ण कल्याण तालुक्यामध्ये सुरू आहेत। ओहो, यावेळेस मात्र कव्हर पॉइंटच्या दिशेने एक कलात्मक फटका, पण तिथे फिल्डर फार वेगाने गेलाय। मेहनत करावी लागेल, जीवाचं रान करावं लागेल, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल, कारण विजय कधी मागून मिळत नसतो। त्यासाठी लढावं लागतं, त्यासाठी झगडावं लागतं, त्यासाठी घाम गाळावा लागतो, त्यासाठी मेहनत करावी लागते आणि या मैदानावरती मेहनत सुरू आहे। इक्वेशन 27 11 चेंडू मध्ये करायचे आहेत। एका बाजूला निकेश भोई, दुसऱ्या बाजूला अतुल पाटील। हो, यावेळेस मात्र चेंडू उंच गेलाय, तिथे पकडलाय झेल, संपला अतुल पाटीलचा खेळ आणि चौथा धक्का मैदानावरती जय मसोबा क्रिकेट संघ चिकन घरला। लगेच बाद होतोय, विकेट सही जात आहेत आणि धावा फलकावरती बघतो आपण 14 हा चौथा गडी बाद झालाय। जबाबदारी घ्यावी लागेल। डावाला खिंडार पडले, पण या खिंडार पडलेल्या जागेवरती बुरुज बनून कोण उभा राहणार, कोणता फलंदाज इथून मात्र सामना चिकनगर संघाला जिंकून देणार। दुसऱ्या बाजूला भूमी 11 मांडा संघ या मॅच मध्ये आपली पकड अधिक घट्ट करत चाललाय। 4 धक्के दिल्यात, 4 मोरे टिपल्यात आणि मैदानावरती आता न्यू बॅटर येतोय ओमी। राउंड द विकेट, हा चेंडू ऑन साइडला, क्षेत्ररक्षक डीप मध्ये पहिली धाव वेगाने घेतल्या। इथे दबाव पूर्णपणे बॅटिंग साइड वरती, एकच धाव येईल। सिंगल डबल्सने लक्ष पूर्ण करता येणार नाही, इथून आक्रमण करावं लागेल। 26 धावा करायच्या आहेत 9 बॉल मध्ये। स्ट्राइकला बॅटर निकेश भोईर सामना करेल, बॉलिंग मार्क वर आहे रोशन। राउंड विकेट, हा चेंडू उडवलाय, फिल्डर आहे तिथे पण त्यांच्या बाजूला, इथून काय फिल्डिंग बघा, जबरदस्त एफर्ट आणि या ठिकाणी आपण बघतायत काय प्रयत्न झालेले आहेत आणि अशा प्रकारे टाळ्यांचा गजर होईल। या फिल्डिंग साठी 100% कमिटमेंट द्यावी लागेल, प्रत्येकाला मेहनत करावी लागेल। तिथे होता आय थिंक फैजू होता आणि काय फिल्डिंग आहे बघा, जागतिक दर्जाचं क्षेत्ररक्षण, विजय मिळवायचा आहे इथून आणि पहिला क्रमांक। आयुष्यात पहिल्या क्रमांकाला नेहमीच महत्त्व मिळालेलं आहे, अगदी शाळेपासून तर आयुष्याच्या प्रत्येक रेस मध्ये प्रत्येकाला पहिला क्रमांक हवाय आणि या पहिल्या क्रमांकासाठी भूमी 11 मांडा संघाची मेहनत या मैदानावरती सगळ्यांना दिसते आणि मैदानावरती 5वा धक्का लागतोय जय मसोबा क्रिकेट संघ चिकनगर संघाला। आणि इक्वेशन आता आम्हाला दिनेश सांगतील किती पाहिजेत। एकूण 7 चेंडूत करायच्या 23 धावा। 7 चेंडू 23 धावा होतील का प्रश्न आहे, होऊ शकतात। क्रिकेट मध्ये झालेले आहेत 6 बॉल मध्ये 60 केल्या होत्या कल्याणच्या सुहास पवारने कलकत्त्याच्या मैदानावरती। 18 बॉल मध्ये 10 झाल्या नव्हत्या यंदा, 6 बॉल मध्ये 2 झाल्या नव्हत्या, पण 16 बॉल मध्ये 75 देखील होण्याचा रेकॉर्ड यंदा सागावने कोळेगावच्या मैदानावरती प्रस्थापित केला होता। मग 7 चेंडूत इथून 23 धावा होणार नाही का, बघूया आपण करणार कोण हा प्रश्न आहे, कारण अग्रक्रम पूर्णपणे कोसळलेला आहे आणि या मैदानावरती आता इथून ही मॅच जिंकणं म्हणजे एखाद्या स्वप्नाप्रमाणे चिकनगर संघासाठी।
फुलटॉस नाही उचलता आला, फायदा त्याचा. हा डॉट बॉल, दबाव इथे स्पष्टपणे दिसतोय. आणि आता मात्र 6 चेंडूत करायचे आहेत 23 धावा. ही स्पर्धा शेवटच्या टप्प्यामध्ये शेवटचं षटक आहे. ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेसाठी योगदान दिले त्या सगळ्यांचा आभार व्यक्त करायला हवा. आमच्यासोबत किरणजी थळे आहेत आणि त्याचबरोबर मनोज मडवी आहेत आणि संपूर्ण टीम SK एंटरटेनमेंटची UTC टीम त्यांना जॉईन झाली आहे. त्याचबरोबर आपण विनायकचा आभार व्यक्त करूया. त्याचबरोबर सूरज असेल, काल प्रतीक होता, या सगळ्यांनी स्पर्धा घराघरामध्ये पोहोचवण्याचं काम केलं आहे यूट्यूबच्या माध्यमातून. या सगळ्यांचा आभार व्यक्त करूया. स्कोरच्या भूमिकेत एक अत्यंत टॅलेंटेड स्कोरर दिनेश जाधव, ज्याने खरं तर स्कोरिंगच्या दुनियेमध्ये क्रांती घडवून आणली. अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये उंबर्डे गावचा दिनेश जाधव मोठमोठ्या स्पर्धांमध्ये अनेक इतिहास आपल्या स्कोर बुकमध्ये लिहित असतो. आणि इथे दिनेशचे आपण कौतुक करूया. डीजेच्या माध्यमातून आपण बघताय त्या ठिकाणी आमचे मनीष आहेत, पण त्यांचे प्रोप्रायटर आपण बघितलं तर त्यांनी फार मोठं योगदान दिलं. किरण पाटील, त्यांचे आभार व्यक्त करूया. अंपायरच्या भूमिकेत आपण बघितला इथे आमचे गोडे सर होते, बलवान दळवी होते, त्याचबरोबर आमचे केणे सर राकेश केणे आणि प्रतीक गोडे, या तिघांचे कौतुक करूया. तिघांनी अत्यंत चांगले अंपायरिंग केले. या सगळ्यांचं मनापासून कौतुक करूया. जाऊया मॅचच्या दिशेने. 6 बॉल. हो यावेळेस मात्र कव्हरच्या दिशेने जाईल चेंडू, सीमा पार येतो हा संघर्षमय चौकार. जनता पार्टीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे, पण विशेष करून आपण राज दळवीचं कौतुक करूया. दीपेश ढोणे असतील, त्यांच्या सोबतीला संतोष दादा शिंगोळे असतील, शक्तिवान दादा भोईर असतील, सगळ्यांचीच बघा प्रत्येकाचा नामोल्लेख करणं शक्य नाही आहे, कारण प्रत्येकाची इथे प्रचंड मेहनत आहे. आणि या सगळ्यांनी स्पर्धा यशस्वी करून दाखवलेली आहे. आणखीन पुढेही राज दळवी अनेक स्पर्धा नमो चषकच्या या संकल्पने आधारित खरं तर इथून कव्हर करायचे आहेत. त्यामध्ये कॅरम बोर्ड स्पर्धा असेल, त्याचबरोबर बुद्धिबळ असेल, वक्तृत्व स्पर्धा असेल, अशा अनेक स्पर्धा अजूनही इथून नमो चषकच्या या संकल्पनेनुसार आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. मॅचमध्ये आता बघा विजयासाठी किती हव्यात, अजूनही आपण बघितलं 3 चेंडू 18 म्हणजे 3 षटकार मारायचे आहेत. कॉमेंटेटर म्हणून 2 दिवसामध्ये आपण बघितलं, प्रथम चव्हाणला आणि आज प्रसन्न चव्हाण, हे 2 जुळे भाऊ ज्यांनी अत्यंत चांगलं समालोचन या स्पर्धेमध्ये केलं. आणि नक्कीच यापुढेही भरपूर स्पर्धा आहेत. एकांकिका स्पर्धा देखील असणार आहे, ती देखील KDMC वाचनालय छत्रपती शिवाजी महाराज चौक कल्याण पश्चिमेत असणार आहे. त्याचबरोबर लाल मातीतला हा खेळ आणि त्या स्पर्धेचे प्रमुख आदरणीय श्री सुधीर दादा भगत असणार आहेत. त्याचबरोबर 8/2/24 कुस्ती स्पर्धा आहे. लाल मातीतला एक मर्दानी खेळ आपल्या महाराष्ट्राची ओळख कुस्ती स्पर्धा युनियन ग्राउंड वायलेनगर कल्याण पश्चिमेत होणार आहे. त्याचे प्रमुख असणार आहे श्री जनार्दन कारभारी साहेब, त्याचबरोबर श्री अनिल चौधरी साहेब. आणि सामूहिक नृत्य स्पर्धा ग्रुप डान्स ही स्पर्धा देखील असणार आहे. ही असणार आहे KC गांधी बैल बाजार कल्याण पश्चिम येथे, ही 10/2/24 असणार आहे. आणि त्याचे प्रमुख असणार आहेत सौ मल्लिका पुजारी, श्रीमती प्रिया शर्माजी. त्याचबरोबर 11/2/24 वक्तृत्व स्पर्धा आहे. अभिनव विद्या मंदिर पार नाका कल्याण पश्चिमेमध्ये श्री विकास पाटील सर त्याचे प्रमुख असणार आहे, त्यांच्या खांद्यावरती जबाबदारी असणार आहे. त्याचबरोबर 100 ते 400 मीटर धावणे स्पर्धा 11/2/24 रोजी ही स्पर्धा असणार आहे. आणि ही स्पर्धा सुभाष मैदान शंकरराव चौक कल्याण पश्चिम येथे असणार आहे. त्याचे प्रमुख असतील श्री संजय दादा कारभारी. त्याचबरोबर भव्य कबड्डी स्पर्धा, ही स्पर्धा 13 ते 15 मॅच संपलेली आहे आणि चॅम्पियन संघ ठरलेल्या टाळ्या होऊन जाऊ द्या मैदानावरती. भूमी 11 मांडा संघासाठी अभिनंदन. नमो चषक 2024चा 3 स्टंप त्या ठिकाणी ठेवायचे. स्टंप कोणी घेऊन जाऊ नका, कोणी अतिक्रमण करू नका, अन्यथा पारितोषिकामध्ये कपात